नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. पण त्या अगोदर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओचा आनंद घेता येईल. तर मित्रांनो, आजच्या आपल्या या भागात आपण पाहणार आहोत की पुन्हा एकदा सूरजदादा हा त्याच्या जुन्या मार्गावरती म्हणजेच दारू पिण्याच्या रस्त्यावरती चाललेला असतो. पण गेल्या वेळेस त्याला मानसीने त्या रस्त्यावरून परत आणलेलं असतं आणि यावेळेस तेजस त्याला त्या रस्त्यावरून परत आणतो. तर आता मानसी ही रात्रीची प्रभुनिवासला आलेली असते आणि आता तेजससुद्धा घराबाहेर येतो. पण मानसी तेजसची भेट होणार का, की मानसी तेजसला न भेटताच निघून जाणार? तुम्हाला काय वाटतं? जाणून घेणं खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे एपिसोड पूर्ण नक्की पहा, कारण आजच्याच भागात ही घटना घडणार आहे. एकंदरीत पाहता सगळ्याच आजचा एपिसोड खूप जास्त मस्त आणि इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे आजचा एपिसोड पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपल्या आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, एपिसोड कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका, कारण तुमच्या कमेंट्स ह्या आमच्यासाठी प्रेक्षक म्हणून खूप जास्त महत्त्वाच्या आणि मोलाच्या असतात. तुम्हाला जर काही चेंजेस हवे असतील किंवा काही अडचण असेल तर आम्हाला कमेंट्सच्या मार्फतच तुमच्याकडून तुमचं मत जाणून घेता येतं. व्हिडिओ आवडला तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगत जा. चला तर आता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहतो की आता तेजस हा म्हणत असतो की लकी चार्म हळदी कुंकवाला येणार म्हणजे येणार, मला खात्री आहे त्या येणार. तर आता लगेचच दुसरीकडे सूरजदादा हा काही न बोलता तिकडनं उठतो आणि बाहेर चाललेला असतो. आता सूरजदादाला हे असं कोणाला काहीही न सांगून जाताना पाहून तेजस त्याला विचारायला लागतो, सूरजदादा काय रे, कुठे चाललायस? आता सूरज सांगतो, ते मी असाच जरा फेरफटका मारून येतो, फेरफटका मारायला जातो. त्यावर सूरजला तेजस विचारतो, अरे हो, फेरफटका मारायला जातोयस ते कळलं मला, पण कोणाला न सांगता का जातोयस? कोणाला सांगितलं नाही आहेस? त्यावर लगेच सूरजदादा म्हणतो, अरे काही नाही, असंच जाऊन येतो. मग तेजस हा पटकन लगेचच त्याच्या खिशातले 50 रुपये बघतो आणि 50 रुपये हातात घेत म्हणतो, दादा तू पुन्हा दारू प्यायला चाललायस का? दादा, अरे लकी चार्मने तुला एवढं समजावलं, सुधारलं, परत आणलं आणि आता तू पुन्हा तेच करायला चाललायस? त्यावर लगेचच पुढे सूरजला तेजस सांगत असतो, आईची आणि तात्यांची शपथ घेतली आहेस तू, विसरलास? त्यावर लगेचच सूरज म्हणायला लागतो, आता या घरात पूर्वीसारखं काही राहिलेलं नाही आहे तेजस, आता मानसी निघून गेली. अरे सगळं संपलं आहे, कोलमडून पडलं आहे सगळं. अरे माझा चॉकलेटचा बिझनेससुद्धा आता कमी पडतो आहे. एवढी चॉकलेटची ऑर्डर आहे, कशी पूर्ण होईल सांग ना? त्याबरोबर लगेच तेजस म्हणायला लागतो, दादा अरे पण या सगळ्यावर हा उपाय आहे का? हे बघ, काही झालं तरी लकी चार्मने जो पाळंडा पाडला आहे तो मी मोडू देणार नाही, कारण त्यांना त्यांचं घर जसं त्या सोडून गेल्या आहेत तसंच परत पाहायला मिळायला हवं. आणि जर असं नाही झालं ना तर त्यांची हार होईल, आणि काहीही झालं तरी त्यांची हार झालेली मला कधीच आवडणार नाही. त्यामुळे मी तुला कुठेच जाऊ देणार नाही आहे. त्याबरोबर मात्र सूरजदादा तेजसला म्हणायला लागतो, तेजस माझे 50 रुपये परत कर. तेजस पैसे परत दे. आता मात्र तेजस सूरजदादाकडे बघायला लागतो. तर सूरजदादा म्हणतो, पैसे दे तेजस, उद्या चॉकलेटची ऑर्डर द्यायला जायचं आहे मला, रिक्षाला सुट्टे पैसे लागतात, पैसे दे. त्याबरोबर लगेच तेजस हा सूरजदादाचे पैसे त्याच्या खिशामध्ये ठेवून देतो. सूरजदादा लगेचच तेजसला म्हणायला लागतो, काहीही झालं तरी मी सुद्धा मानसीला कधीच हारू देणार नाही. मग काय, दोघंही भाऊ लगेच हसायला लागतात आणि एकमेकाला मिठी मारतात. तर आता रात्र झालेली असते. गीता वहिनी झोपली या गोष्टीचा अंदाज घेत मानसी अलगद उठते. पटकन स्वतःची पर्स घेते, त्यामध्ये तात्यांची औषधं आणि ओढणी घेऊन अलगद कडी काढत ती घराच्या बाहेर पडते. आता खरं तर मानसी ही प्रभुनिवासला तात्यांची औषधं द्यायला चाललेली असते.
तर दुसरीकडे आता तेजससुद्धा खोलीत एकटाच जागा असतो. बसत उठत मानसीची आठवण तो काढत असतो. त्याला आठवत असतं की पहिल्यांदा जेव्हा सूरजदादा आणि मानसीने मिळून चॉकलेटचा व्यवसाय सुरू केला होता त्यावेळेस मानसीने आणि तेजसने पहिल्यांदा एकमेकांना चॉकलेट भरवलं होतं. त्यानंतर आता मानसीसुद्धा प्रभुनिवासच्या दिशेने आलेली असते. आता बघता बघता प्रभुनिवासपर्यंत ती पोहोचते आणि लगेच तिला आठवतं ते म्हणजे पहिल्यांदा ती प्रभुनिवासमध्ये आलेला दिवस. आता लगेचच त्याबरोबर तिला हेही आठवतं की तिने आणि तेजसने कसं एकत्र मिळून प्रत्येक काम यशस्वी केलं होतं. मग अगदीच ते कपडे धुणं असू दे किंवा आणखीन काही, तेजस आणि मानसी जिथे एकत्र असणार तिथे कोणतंच काम अडणार नाही, ही जणू काही त्यांची खासियतच होती. आता मानसी ही प्रभुनिवासच्या गेटजवळ आलेली असते. गेट उघडताना तिला दिसतं की आतमध्ये बाहेर सूरजदादा झोपलेला आहे. मग लगेचच मानसी ही अलगद गेट उघडत आतमध्ये येते आणि तुळशीला नमस्कार करत म्हणत असते, मी माझं सुनेचं कर्तव्य कधीच विसरणार नाही. आणि मग ती तिथे जी पत्रपेटी असते त्याच्यावरती तात्यांची औषधं ठेवून देते आणि पटकन तिकडनं निघत असते. आता इकडे मानसी निघत असताना तिला तेजसबरोबर तिने पहिल्यांदा हात पकडून केलेला गृहप्रवेश आठवायला लागतो. आता दोघंही जणं एकमेकाची आठवण काढत असतात. तेजसला तिकडे मानसी आल्याचं जाणवतं आणि तेजस पटकन खोलीतून उठून बाहेर येऊन दरवाजा खोलतो. आता इतक्यात सूरजदादाला जाग येते. सूरजदादा तेजसला बघतो आणि विचारतो, तेजस काय करतोयस एवढं रात्रीचा बाहेर? त्यावर सूरजदादाला तेजस विचारतो, दादा आता इथे कोणी आलं होतं का रे? सूरजदादा तेजसला विचारतो, तेजस इतक्या रात्रीचं कोण येणार आहे बरं इथे? जा आणि झोप, कोणी आलेलं वगैरे काही नाही आहे, जा बरं. त्यावर लगेचच तेजस हा हो जातोय असं म्हणत बाहेर पुढे येत असतो. सूरजदादा तेजसला हाक मारत म्हणतो, तेजस जा आणि झोप रे बाबा, प्लीज आत्ता कोणाशी नको ना बोलायला बसूस, मला झोपू देत शांत, माझी झोप खराब करू नकोस. त्याबरोबर लगेचच आता सूरजदादाला तेजस सांगत असतो की हो हो झोपायलाच जातोय मी, नाही बोलत मी कोणाशी, सॉरी, तू झोप. आणि मग आता सूरजदादा झोपून घेतो. तर तेजस हा बाहेर येऊन चेक करत असतो की मानसी इथे आली होती का. नजर काही मानसीने आणलेल्या औषधांवर पडत नाही. इतक्यात त्या ठिकाणी संपतराव आलेले असतात. आता संपतराव हे लगेच तेजसला म्हणायला लागतात, जावई बापू, ओ जावई बापू, काय मग कसं आहे काय? त्यावर लगेच तेजस त्यांना इशाऱ्यात म्हणायला लागतो, संपतराव हळू बोला, सूरजदादा झोपलाय बाहेर. त्याबरोबर संपतराव त्याला विचारतात, काय मग एवढ्या रात्री इथे काय करताय? त्यावर लगेचच तेजस सांगत असतो की अहो मला ना इथे लकीच्या आमच्या येण्याचा भास झाला म्हणून. त्याबरोबर लगेच आता इकडे संपतराव म्हणायला लागतात, एवढं ओळखता का माझ्या लेकीला तुम्ही? त्यावर तेजस म्हणतो, हो मग अर्थात ओळखतो, काही झालं त्यांनी माझ्याशी किती नातं वगैरे तोडलं तरीसुद्धा त्या त्यांची कर्तव्य विसरणार नाही, मला माहीत आहे. त्याबरोबर लगेचच संपतरावांना पुढे तेजस म्हणत असतो, पण आता मी काय करू मला कळत नाही आहे, मानसीला कसा राग घालून घरी परत घेऊन येऊ. त्याबरोबर लगेच संपतराव हे तेजसला आयडिया देतात, ते म्हणजे गुलाब. अहो तुम्ही गुलाब द्या मनुताईला, तिला गुलाब खूप आवडतं. आता ती तुमच्याबरोबर बोलत जरी नसली तरीसुद्धा तुम्ही दिलेली भेटवस्तू तर नक्कीच स्वीकारू शकते ना, मग तुम्ही मनुताईला गुलाब द्या. आता तेजसलाही आवडते संपतरावांची आयडिया. तर दुसरीकडे गीतावहिनी ही झोपलेली असते. मानसी अलगद घराचा दरवाजा उघडते आणि आतमध्ये येते. तशी गीतावहिनी तिला विचारते, मानसी देऊन आलीस तात्यांची औषधं? आता मात्र मानसी काही बोलत नसते. मग गीतावहिनी उठते आणि मानसीकडे जात म्हणते, दिलीस तात्यांची औषधं? त्यावर मानसी म्हणते, वहिनी मी माझं कर्तव्य पूर्ण करायला गेली होती, मी त्यांची सून आहे, सुनेची कर्तव्य मी सगळी बजावेन. त्यावर लगेचच गीतावहिनी म्हणते, अगं पण कुठल्या हक्काने सांग ना, उद्या हळदी कुंकवाला या असं सुद्धा आपल्याला सासूबाई सून म्हणूनच सांगायला आल्या होत्या ना, त्यांना का नाही म्हणालीस मग? त्यावर लगेचच मानसी म्हणायला लागते, ऐका ना गीतावहिनी, खरंच खूप रात्र झाली आहे, उशीर झाला आहे, झोपून घेऊयात आपण. अहो उगाचच्या उगाच माझ्यामुळे तुमचंसुद्धा जागरण झालं, तुमची झोप मोडली, हां चला ना झोपून घेऊया. आता खरं तर मानसीकडे गीताच्या प्रश्नाची उत्तर नसतात आणि त्यामुळं मानसी गीताचे प्रश्न टाळण्यासाठी झोपायला जाऊया असं म्हणते. मग आता मानसी जाऊन डायरेक्ट अंथरुणावरती अंग टाकते आणि डोळे बंद करून घेते. तर दुसरीकडे सकाळ सकाळ तात्या हे तुळशीला पाणी घालत असतात आणि ते म्हणत असतात की
या घरात कायम आनंद राहावा, सुख समाधान राहावं म्हणून मनुताईने ही तुळस इथे आणून लावली. माझा मुलगा तुझा विश्वास जपू शकला नाही, पण ही तुळस म्हणजे तुझी या घरातली आठवण आहे मनुताई, आणि ती जपण्याचा आम्ही सगळे पूर्ण प्रयत्न करू. ह्या घरात सगळं चांगलं व्हावं म्हणून तू ही तुळस लावलीस, ती जगावी म्हणून गावावरून मातीसुद्धा आणलीस. त्यानंतर आता तात्या हे तिकडनं जात असताना त्यांना पेटीवरची औषधं दिसतात आणि तात्यांना लगेच कळतं की औषधं मानसीने ठेवलेत. मग तात्या औषधं घेऊन मनुताईनेच हे केलं असं म्हणायला लागतात. इतक्यात तेजस तिकडे येतो आणि मनुताई ऐकतो आणि विचारतो, काय म्हणताय तात्या? तात्या काही तेजसला न सांगता तिकडनं निघून जातात. आता तेजस विचार करायला लागतो, तात्या काय बोलत होते नेमकं? तात्यांच्या हातात औषधं होती, याचा अर्थ लकीचांप इथे आल्या होत्या. येस आल्या होत्या त्या इथे, याचा अर्थ. इतक्यात संपतराव हे तेजस समोर गुलाब घेऊन आलेले असतात. आता तेजस गुलाब बघतो आणि म्हणतो, संपतराव, अहो तुमचं जावई स्वाभिमानी आहे. मी स्वतः घेऊन येईन लकीचांपसाठी गुलाब, आणि ते गुलाब जगातलं सगळ्यात बेस्ट गुलाब असेल. मग अगदी मला ते काश्मीरवरून आणायला लागलं ना तरीसुद्धा चालेल, मी घेऊन येईन त्यांच्यासाठी गुलाब. त्याबरोबर लगेचच संपतराव हे तेजसला सांगत असतात, अहो जावई बापू, हे गुलाब मी स्वतःसाठी आणले. हो, हे काय माझ्या शर्टात असं ठेवायला. आणि मग लगेचच ते कोटमध्ये गुलाब ठेवून तेजसला विचारतात, कसं दिसतंय जावई बापू? तेजस म्हणतो, छान दिसतंय, फक्त दांडी थोडी मोठी आहे. त्यावर संपतराव सांगायला लागतात, अहो वाससुद्धा यायला हवा ना म्हणून. आता मात्र इकडे तेजस हा मानसीला गिफ्ट द्यायला जाणार असतो. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, तेजसने दिलेलं गिफ्ट मानसी स्वीकारेल का? पुढेच पाहायला मिळेल. तर दुसरीकडे तात्या हे आई कपड्यांच्या घड्या करत असताना अलगद औषधं आणून आईच्या घडीवर ठेवतात. आई विचारते, हे काय आहे? त्यावर लगेचच तात्या सांगत असतात, तुझ्या नालायक मुलाने ज्या मनुताईचा विश्वास मोडला ना, तिने तिचं कर्तव्य पूर्ण केलं. भलेही ती हळदी कुंकवाला यायला तयार नसेल, पण तरीसुद्धा तिने माझी औषधं आणून ठेवली. त्यावर लगेचच आई म्हणायला लागते की मग उद्यासुद्धा तिने हळदी कुंकवाला कार्यक्रम म्हणून नाही तर तिचं कर्तव्य म्हणूनच यायला हवं. बघूयात ना उद्या स्वतःचं कर्तव्य पूर्ण करायला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी येते की नाही ते. आणि मग आई कपड्यांच्या घड्या ठेवायला तिकडनं निघून जाते. तर दुसरीकडे मानसी ही गीता वहिनीला म्हणते, गीता वहिनी, तुमचासुद्धा टिफिन मी भरून ठेवला. गीता वहिनी म्हणते, अगं मानसी, कशाला एवढी घाई केलीस? मी केलं असतं ना, भरला असता माझा टिफिन. बरं ऐक ना, किती घाई करशील, हळू आणि सांभाळून जा, आज तुझ्या कामाचा पहिला दिवस आहे हां. त्यावर मानसी होकार देते. गीता वहिनी तिला म्हणते, मानसी ऐक ना, अगं काल सासूबाईंनी आपल्याला हळदी कुंकवाचं निमंत्रण दिलं होतं, मग आपण दोघी. त्याबरोबर लगेच मानसी म्हणायला लागते, गीता वहिनी ऐका ना, आज माझ्या ऑफिसचा पहिला दिवस आहे, उगाच नको पुन्हा हा घरचा विषय, मी निघते, उशीर होतो ऑलरेडी मला, बाय बाय. असं म्हणत आता मानसी तिकडनं निघून जाते. तर गीता वहिनी ही लगेच म्हणायला लागते, आता कसं वळवणार आहेत तेजस भाऊजी हिचं मन, मला काही कळत नाही आहे. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आता गीता वहिनीला जी काळजी वाटते आहे ती रास्त आहे का? मानसी तेजसवरती खूप काळ रागवून राहू शकेल का? की लवकरच त्या दोघांमध्ये पुन्हा एकी होईल? आणि जर तेजस मानसीची एकी झाली तर गायत्रीची काय अवस्था होईल? सगळं पाहणं इंटरेस्टिंग आहे. एपिसोडमध्ये पुढं नक्की पाहत चला. तर मित्रांनो, आता आपण पाहतो की इकडे मानसी ही घराच्या बाहेर पडलेली असते आणि आता ती घाईघाईत पटापट ऑफिसला जायलासुद्धा निघालेली असते. इतक्यात त्या ठिकाणी तेजस येतो आणि तेजस हा मानसीच्या चेहऱ्यासमोर एक गुलाबाची कुंडी पकडतो. आता त्या कुंडीवरती त्याने सॉरीही लिहिलेलं असतं. मानसी तेजसकडे रागाने पाहत असते. तेजस मानसीला म्हणायला लागतो, मला माहीत आहे तुम्हाला माझा चेहराही बघायची इच्छा नाही आहे, पण ही कुंडी तर तुम्ही घेऊ शकता ना, घ्या ना, हो गुलाब आवडतं ना तुम्हाला, घ्या ना. आता तेजस मानसीला रिक्वेस्ट करत असतो. इतक्यात तिथल्या बायका मानसीला विचारतात, काय गं, नवरा आहे का तुझा? अगं घे गुलाब घे, आमच्या नवऱ्याने साधं एखादं फूल नाही आणलं, तुझ्या नवऱ्याने अख्खीच्या अख्खी कुंडी आणले, असं सुद्धा बायका म्हणत असतात. अगं घे गं, लाजू नकोस, घे. आता तिथल्या सगळ्या बायका मानसीला फोर्स करायला लागतात गुलाब घ्यायला. मग काय, मानसी तेजसच्या हातातली कुंडी लगेचच घेते. आता मानसीने कुंडी घेतल्याबरोबर तेजसला खूप आनंद होतो. तेजस जातो आणि तिथे असलेल्या प्रत्येक बाईच्या जी मानसीला कुंडी घे बोलली तिच्या सगळ्यांच्या पाया पडतो. पण मानसी ही लगेचच ती कुंडी फेकते आणि रागात तिकडनं तेजसच्या समोरून निघून जाते.
आता खरं तर मानसीने जी कुंडी फेकलेली असते ती खऱ्या अर्थाने कुंडी नाही, तर जवळपास तेजसच्या मनातल्या बऱ्याच भावना, त्याचं मन, त्याच्या इच्छा सगळंच असतं. आणि एका क्षणात मानसीने ते सगळं तोडून टाकलेलं असतं आणि ती तिकडनं निघूनही गेलेली असते. तर आता लोक हे तेजसला म्हणतात, तुला खूप मदत करावी लागेल रे पोरा. तर आता इतक्यात तिकडे गीता वहिनी येते. गीता वहिनी तेजसला तिकडे बघते आणि म्हणते, तेजस भाऊजी तुम्ही इथे? आणि काय हो, ही कुंडी कशी काय फुटली? त्यावर लगेचच पुढे तेजस म्हणतो, लकी चांपना आवडतात ना गुलाब. त्यावर लगेच गीता वहिनी म्हणते, गुलाब आवडतात म्हणून काय तुम्ही कुंडी वगैरे आणलीत की काय? अहो भाऊजी, वेळ चुकली तुमची. त्यावर तेजस म्हणतो, म्हणजे? त्यावर लगेचच आता गीता वहिनी सांगायला लागते की आज तिचा इंटरव्ह्यू होता, पहिला दिवस आहे कामाचा आणि तुम्ही हे सगळं केलं. त्याबरोबर मात्र आता तेजसला टेन्शन येतं. तर गीता वहिनी म्हणते, आता काय करा काहीतरी लवकर. त्यावर मात्र आता तेजस विचार करायला लागतो की आपल्याला काय बरं करता येईल मानसीसाठी. तर दुसरीकडे आता मानसीची ओढणी मागून कोणीतरी पकडतं. मानसीला वाटतं तेजस आहे. मानसी म्हणायला लागते, तेजस प्रभू ओढणी सोडा माझी. अहो ओढणी सोडा नाहीतर. आणि मानसी त्याला कानाखाली द्यायला मागे वळते. इतक्यात तिला तिथे एक लहान मुलगी दिसते. तर ती लहान मुलगी मानसीला म्हणते, ताई आज तुझ्या कामाचा पहिला दिवस आहे ना, हे घे दही साखर खाऊन जा. दही साखर खाऊन गेलं कामासाठी बाहेर की आपलं काम छान होतं. मानसी तिच्या हातचं दही साखर घेते आणि तिला विचारते, मला सांग तुला कोणी गं सांगितलं आज माझ्या ऑफिसचा पहिला दिवस असल्याचं? त्यावर ती मुलगी लगेचच तेजसकडे बोट दाखवत म्हणते, त्या दादाने सांगितलं. मानसी तेजसकडे बघते. तेजसही मानसीकडे बघत असतो. दोघांच्याही डोळ्यात पाणी असतं. दोघंही भावूक झालेले असतात, पण बोलत मात्र कोणीच कोणाशी नसतं. मित्रांनो, हा व्हिडिओ तर आत्ता सध्यापुरती इथेच संपतो. पण तुम्हाला काय वाटतं, तेजस आणि मानसीचा हा अबोला कधी सुटणार आणि कसा सुटणार? तेजस मानसीला कसं मनवणार ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच छान छान व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, कारण प्रेक्षक म्हणून तुमचं मत नेमकं काय आहे हे जाणून घेणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ तर आता इथेच संपतो, पण पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.